ठाणे शहरात कायदा सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या घटनांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर महापौर शर्मिला पिंपळकर यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्या असे पत्र पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी दिले आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने ठोस पावले उचलावीत असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे. गेल्या काही दिवसांपासून ठाणे महानगरपालिका क्षेत्रात विविध प्रकारच्या गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. विशेषतः शहरातील वर्दळीच्या भागांमध्ये आणि भर दिवसा घडणाऱ्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ठाणे हे राज्यातील वेगाने विकसित होणाऱ्या शहरांपैकी एक शहर असून दररोज लाखो नागरिक, विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिक विविध कारणांसाठी शहरात वावरत असतात. अशा परिस्थितीत कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने सतर्क राहावे असे महापौरांनी पत्रात नमूद केले आहे. यासाठी शहरातील संवेदनशील आणि गर्दीच्या भागांमध्ये पोलीस गस्त वाढवणे, प्रमुख चौक, बाजारपेठा, रेल्वे स्थानके आणि सार्वजनिक ठिकाणी विशेष पोलीस पथके तैनात करणे, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करणे, सीसीटीव्ही यंत्रणांचे प्रभावी निरीक्षण आणि नियंत्रण वाढवणे, नागरिकांमध्ये कायदा व सुव्यवस्थेबाबत विश्वास निर्माण करण्यासाठी आणि सामाजिक सलोखा टिकवून ठेवण्यासाठी जनजागृती मोहीम यांसारख्या उपाययोजना राबवाव्यात. तसेच स्थानिक पोलीस ठाण्यामार्फत परिसर निहाय बैठका घेऊन नागरिक आणि पोलीस यांच्यातील समन्वय वाढवण्यावरही भर देण्यात यावा. नागरिकांच्या मनातील सुरक्षिततेची भावना दृढ करण्यासाठी पोलीस प्रशासनाने आवश्यक ती तातडीची कार्यवाही करावी असे महापौर शर्मिला पिंपळकर यांनी पोलीस आयुक्तांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे. ठाणे शहरातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेता पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांना मी पत्र दिलं होतं आणि या पत्राद्वारे मी अनेक मागण्या पण केल्या होत्या. जसं की ठाणे शहरातील संवेदनशील भाग आहेत, जसे की शाळा आहेत, आपल्या बाजारपेठा आहेत, रेल्वे स्टेशन आहेत, या भागांमध्ये अनेक प्रकारची गुन्हेगारी वाढताना दिसत आहे. तरी आपण पोलीस प्रशासनाला विनंती केलेली आहे पत्राद्वारे की त्यांनी जास्तीत जास्त पोलिसांची पथके तैनात करण्यात यावी, नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत तातडीची कारवाई करावी.